खर्च करणारा जो व्यक्ती आहे ना, तो पण त्याच भावनेने ते देत असतो, आणि द्रव्य घेणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा त्याच भावनेने ते घेत असतो. आणि म्हणून द्रव्यामध्ये काय होतं, मला कोणी विचारलं की जुन्या नोटा, त्यांचा असं गठ्ठा आहे, समजा 100 नोटा असतील जुन्या नोटा, आणि नवीन नोटा 100 असतील, याच्यात वजनदार काय कुठल्या नोटा असतील? मी म्हटलं नवीन नोटा. ते म्हणाले नाही, जुन्या नोटा. कारण की अनेकांच्या हातामध्ये इकडून जा तिकडे जा, त्यांच्या हातात जा त्यांच्या हातात जा, असं करून करून आपल्या हाताचा मळ त्या नोटांना लागतो. तेव्हा कळालं की आपल्या हातांना किती घाण असते. म्हणजे ती नोटांना लागत राहते, आणि नोटांचा जो मळ असतो तो आपल्याला लागतो. ही दुसरा भाग आहे बरं का. आपल्या हाताचं मळ नोटांना, आणि नोटांमध्ये जो काही दोष आहे तो मात्र आपल्याला लागत राहतो. अशा पद्धतीने नुसतेच पैशांची देवाणघेवाण होत नाही, तर दोषांची पण देवाणघेवाण त्याच्यामध्ये